हाय फ्रेंड्स, मी श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि बरेच दिवस झाले मी इथं व्हिडिओ टाकलेले नव्हते आणि काही प्रॉब्लेम आल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आले नव्हते। तर आता सध्या माझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले आहे आणि आता मी व्हिडिओ टाकू शकते। तर इथं मी 14 फेब्रुवारीला मेट्रो जंक्शन मॉल कल्याणमध्ये आहे, इथे आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकतात हे मॅजिकल विस्परिंग गार्डन आहे। तर इकडे आल्या मला हे सरप्राईज मिळालं, कारण की हे आधी नव्हतं आणि इतकं सुंदर डेकोरेशन झालेलं होतं मेट्रो मॉलचं। तर तुम्ही पाहू शकतात की खूप सुंदर मेट्रो मॉल सजवलेला होता 14 फेब्रुवारीला आणि खरंच मी खूप सरप्राईज झाले। आणि हे तर माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं, कारण की आधी इथे जम्पिंग जॅक होतं, तर मुलं इथं जम्पिंग करायचे, पण आता हे न्यू इथं ओपन झालेलं आहे। आणि खरंच इथे खूप मजा आली, बघण्यासारखं होतं। आणि खरंच 14 फेब्रुवारी जे माझं व्हॅलेंटाईन डे खरंच सरप्रायझिंग आणि मस्त झालं। आणि तुम्ही पाहू शकता इतके सुंदर सुंदर ॲनिमल्स, इन्सेक्ट होते इथे। तर मेट्रो मॉल हा माझ्या घरापासून जवळजवळ 20 मिनिटाच्या अंतरावर आहे ओलानी। तर हा वेस्टला आहे, मी ईस्टला राहते। तर आम्ही घरामध्ये छोटा सेलिब्रेशन करून निघालो होतो आणि तुम्ही पाहू शकता इतके सुंदर सुंदर तुम्ही इन्सेक्ट पाहू शकतात। मी तर इतकी खुश झालेले। थोडा अंश म्हणजे स्वरूप थोडा घाबरलेला होता, त्याला थोडं हे सगळे इन्सेक्ट हलत होते, त्याची त्याला भीती वाटत होती। इथे तुम्ही भरपूर एन्जॉय करू शकतात, फोटो व्हिडिओ सेल्फी सगळं काढू शकतात। आणि याचं पर पर्सन तिकीट 100 रुपये होतं आणि स्वरूपचं तिकीट नाही घेतलं। 9 वर्षाखालील मुलांचं कोणतंही तिकीट घेतलं जात नव्हतं। आणि त्यानंतर पाहू शकतात बघा किती एन्जॉय करतोय, बट ते इन्सेक्ट्स इकडे तो फोटो काढायला तयार होत नव्हता। तर माझ्या घरापासून हा मॉल थोडा जवळ असल्यामुळं मी इथे येण्याचं ठरवलं। शेवटी आम्हाला व्हॅलेंटाईन डे आमच्या बाळाबरोबर सेलिब्रेट करायचा होता, त्याला एन्जॉय द्यायचा होता। तो एन्जॉय पबमध्ये वगैरे मिळू शकत नव्हता। आणि इथे भरपूर राईड्स आहे, खेळायच्या वेगवेगळ्या गाड्या वगैरे सगळं आहे। आणि इथे आल्यावर स्वरूप खूप एन्जॉय करतो, त्याच्यामुळं आम्ही इथंच यायचं ठरवलं। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर सजवलेलं होतं, म्हणजे मला इतकी मजा येत होती ना। तुम्ही कधी असं कल्याणच्या आसपास असले किंवा कल्याणमध्ये राहत असले तर नक्की विजिट करा। तर मला आत्ता माहीत नाही की हे किती दिवसासाठी त्यांनी ओपन केलेलं आहे, कारण इथे आधी जम्पिंग जॅक होतं आणि खरंच सुंदर यांनी ही कल्पना केलेली आहे। तर मी इथे खूप सारे व्हिडिओ फोटोज काढले आणि त्यांनी सांगितलेलं 15 मिनटं फिरायचं आणि मग बाहेर जायचं, पण आम्ही मस्त अर्धा तासापासून फिरत होतो आणि कोणीच म्हटलं नाही की बाहेर जा म्हणून। तर आम्ही स्वतःहूनच बाहेर गेलो। मग आमचं मन भरून आमचे फोटोज वगैरे झाल्यावर तर इथं डायनासोर्स वगैरे पण होते, बट स्वरूप त्याच्यावर बसला नाही, तो घाबरत होता, कारण की त्याला असं वाटत होतं इतके मोठे इन्सेक्ट कसे हलतात, आणि तसाही तो थोडा इन्सेक्टला घाबरतोच। आणि तुम्ही पाहू शकतात की माझा कॅमेरामन म्हणजे सुनील व्हिडिओ काढण्यासाठी कसा कॅमेरा सेट करत आहे। आणि खरंच सुनील मला खूप सपोर्ट करतात। प्रत्येक वेळेस मी जितक्या वेळा त्यांना व्हिडिओज काढायला लावते ते आनंदाने काढतात, न कंटाळा करता। आणि असे सपोर्टिंग हजबंड असल्यावर कोणती पण लेडी पुढेच जाणार। ते कधीच चिडचिड करत नाही, ते प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात आणि माझ्या या व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवर ते म्हणजे आनंदाने मला सजेशन देतात, असं व्हिडिओ करूया तसं करूया। आणि हा खरंच मला खूप सपोर्ट असल्यामुळं आणि ते व्हिडिओ करत असल्यामुळं मला खूप इझी होऊन जातं। आणि आमचं सर्व पाहून झाल्यावर अंश बसमध्ये बसलेला आहे, तो या बसला स्कूल बस असा म्हणतो। तर ही लंडन बसमध्ये त्यांनी छान राईड घेतली। तर या बसची प्राईस होती मे बी 40 का 50 रुपये। तर राईड पण रिजनेबल आहे, मला असं वाटतं मोठी राईड देतात आणि
हे पहा तुम्ही बघू शकता, तो उतरायला तयार होत नव्हता. आणि मागच्या वेळेस 1-2 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही त्याला इथं घेऊन आलेलो ना, तर तो बिलकुल बसायला तयार होत नव्हता आणि आम्हाला असं वाटायचं त्यांनी प्रत्येक राईडमध्ये बसावं, पण तेव्हा तो बसत नव्हता. आणि ह्यावेळेस तो मोठा झाला आहे. 1-2 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे. तो म्हणतो की मला कोणत्या राईडमधून उतरायचंच नाही. तर आम्हाला जवळजवळ एक राईड त्याला 3-3 वेळा द्यावी लागली. त्यांनी खूप वेळ खाल्ला आमचा या मॉलमध्ये. तर छोट्या छोट्या व्हेकलच्या राईड्ससुद्धा 50-50 रुपये होत्या आणि बराच मोठा राऊंड मारून आणतात आणि मुलं खूप एन्जॉय करतात. आणि हा मेट्रो मॉल म्हणजे मेट्रो जंक्शन मॉल बराच मोठा आहे. जवळजवळ हा 3 माळ्याचा आहे. 3ऱ्या फ्लोअरवर देखील म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर यांनी व्हेकल्स गाड्या ठेवलेल्या आहे मुलांसाठी. म्हणजे कोणत्याही फ्लोअरवर त्यांनी सोडलेलं नाही. प्रत्येक फ्लोअरवर स्वरूप खेळलेलं आहे. पाहू शकतात तुम्ही, प्रत्येक त्याला राईड 2दा आम्ही दिली. आणि इथे भरपूर शॉप्स वगैरे आहे आणि मॉल पण खूप ऐसपैस आहे. असा छोटासा मॉल नाही आहे, बराच मोठा आहे आणि त्यांनी बरंच काही इथं मुलांसाठी केलेलं आहे. छोटंसं प्ले ग्रुपसारखं पण आहे की तिथं आपण 10-15 मिनटासाठी मुलांना सोडलं की तिथं पण भरपूर खेळण्यासाठी वस्तू आहे, तर मुलं तिथे देखील एन्जॉय करतात. मागच्या वेळेस आम्ही स्वरूपला तिथं ठेवलेलं, पण यावेळेस तो गाड्यांमधून उतरायलाच तयार होत नव्हता. आणि सर्व झाल्यावर आम्ही 2nd फ्लोअरवर आलेलो आहोत आणि इथे तो बिग बाजार आहे, रिलायन्स बिग बाजार. हे पहा, तर इथं तसं तर आम्ही सर्व शॉपिंग डीमार्टमधूनच करतो, बट मग आम्हाला बघायचं होतं की ह्या रिलायन्स बिग बाजार आणि डीमार्टच्या प्राईसमध्ये कम्पेअर करायचं होतं नक्की हे किती स्वस्त आहे, महाग आहे, याच्यावर काय काय ऑफर्स आहे, हे सर्व आम्हाला पाहायचं होतं. आणि मग आम्ही इथे फक्त बघण्यासाठी आलेलो प्राईज आणि पटकन बाहेर पडलो, कारण की थोडा वेळ देखील झालेला. आणि इथे 9:30, 10 10:30च्या नंतर मग ओला पण मिळणं थोडं अवघड होऊन जातं. त्यामुळे मग आम्ही आता 9:30 पावणे 10ला जेवायला 3rd फ्लोअरवर चाललेलो आहोत. बट आता पुन्हा 3rd फ्लोअरवर देखील गाडी दिसल्यावर स्वरूप त्या गाडीमध्ये जाऊन बसलेला आहे आणि पुन्हा आम्हाला वेटिंगवर थांबावं लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात की त्यांनी प्रत्येक फ्लोअरवर गाडी चालवली आहे. म्हणजे ही रिमोट कंट्रोल गाडी असते आणि तो जो माणूस असतो तो हँडल करत असतो, पण स्वरूपला वाटत होतं मीच गाडी चालवतो. आता हे पाहू शकतात तुम्ही की इतकं मोठं इथं जेवणासाठी व्यवस्था आहे. इथं KFC म्हणा, सबवे म्हणा, त्याच्यानंतर सगळे प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे स्टॉल दिसतील, मॅकडॉनल्ड वगैरे सगळं आहे. तर तुम्हाला इथे खाण्यासाठी देखील भरपूर स्पेस आहे, जागा आहे. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या खुर्च्या म्हणा, उंच खुर्च्या, छोटे छोटे डायनिंग टेबल्स, त्याच्यानंतर सोफे, सर्व वेगवेगळ्या व्यवस्था आहे. तर इथे आम्ही ह्या अशा छोट्याशा डायनिंग टेबल, तीन चेअरवाल्या डायनिंग टेबलवर बसलेलो आहोत, कारण की इथून जरा बाहेर पडायला वॉशरूम वगैरे जवळ आहे. तर मग आम्हाला कम्फर्टेबली हँडवॉश वगैरे करून येता फ्रेश होऊन येतं आणि पटकन बाहेर पडता येतं. तर मी चिकन बर्गर मागवलेलं होतं 2 कॉम्बो. तर स्वरूपसाठी पण स्वरूपनी नाही खाल्लं आणि सुनीलनी चिकन 65 आणि चिकन बिर्याणी मागवलेली. तर असंच तुम्ही मला सपोर्ट करत जा फ्रेंड्स आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करत जा आणि कमेंट्स सुंदर छान करत जा. तर नक्की तुम्हाला पुढचा सुंदर व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करेल. आणि तुम्हाला मी घरी केलेला सेलिब्रेशनसुद्धा दाखवते. तर आम्ही निघण्याच्या आधी असा छोटासा घरात सेलिब्रेशन केलेला आणि छान छोटासा केक कट केलेला. तसं आम्ही आईबाबाला देखील म्हटलेलो की चला तुम्ही पण चला आमच्याबरोबर, पण आई बाबा म्हटले नाही, तुम्हीच दोघं जाऊन या, आम्हाला आता या वयामध्ये कुठे घेऊन जातात.
तर ते नाही आले, तर आम्ही परंतु त्यांच्याबरोबर केक कटिंग नक्की केली, कारण की व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करायला कोणतंही वय लागत नाही. ते आपण म्हातारं होईपर्यंत आपण सेलिब्रेट करू शकतो. तर अशा प्रकारे आमच्या पिल्लाबरोबर आईबाबांबरोबर आम्ही हा घरात सेलिब्रेट केला. तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला भेटेल आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल. तर मला प्लीज सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ माझे पाहत राहा. ओके, बाय.